नागपूरमध्ये अवकाळीचा कहर, वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झालेत। नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। मे महिन्याच्या कडकत्या उन्हाचा पारा चढत असताना नागपूरमध्ये मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। अशातच आता नागपूरमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्या सोबत जोडलेले आहेत। हितेश, काय अधिकची माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत की मे महिना असून सुद्धा मे महिन्यात जी नागपुरात जी ऊन असते ते बघितली असता सुद्धा जे आहे इथे नागपुरात जो आहे पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सकाळपासून पावसाने जी आहे हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळते आहे। विजांच्या कडकडाट असतील किंवा जोरदार वाऱ्यांसोबत जो पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यांनी नक्कीच जे आहे नागपूरचं जे वातावरण आहे ते गारमय केलेलं आहे। मात्र नागरिकांना कुठेतरी याचा फटका पडेल काय? नागपुरातील ग्रामीण भागातील जे शेतकरी असतील त्यांना कुठेतरी या अवकाळी पावसाचा फटका पडेल काय हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे। आपण एकंदरीतच पाहिलं तर हवामान खात्याकडून आपल्याला अंदाज हा वर्तवण्यात येतच होता आणि त्यानुसार आता हा अवकाळी पाऊस होतोय। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात यामध्ये नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। नक्कीच या पद्धतीने हवामान खात्याने सांगितलेलं आहे की पुढील आज दिवसभरात जे आहे 3 तास तर सतत हा पाऊस राहणार आहे। मात्र दिवसभर सुद्धा हा पाऊस राहणार आहे। गारपिटा पण होण्याची शक्यता जी आहे हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्याच अनुषंगाने जे आहे ग्रामीण भागातील जे शेतकरी नागरिक असतील किंवा शेतकऱ्यांना जो बळीराजा जो असतो त्याला जो फटका पडेल हे पाहणं यापुढे आपल्याला नक्कीच पाहावं लागेल आणि प्रशासन याकरता कशा तऱ्हेची खबरदारी घेते हे पाहणं आपल्याला नक्कीच महत्वाचं आहे। नक्कीच धन्यवाद हितेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळीने हजेरी लावलेली आहे। शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतंय।